नमस्कार मंडळी, कशा आहात? श्री स्वामी समर्थ. मंडळी, आजचा व्हिडिओ खूप सुंदर असा आहे. तुम्ही सुद्धा शाळेत गेलेल्या आठवणी आज नव्याने जागे होणार आहे बरं का. बोर्डवर तर तुम्ही आज वाचलंच असणार आहे. आज नक्की काय आहे चला पाहूया. ये थांब थांब थांब. तर आज आहे शाळेमध्ये भेळ पार्टी बरं का. तर बऱ्याच जणांनी मुलांनी खूप सारी मदत झाली. छोट्या छोट्या हातांनी त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी खूप सुंदर अशी भेळ करायला आम्हाला मदत केलेली आहे. या मॅडमची सुद्धा म्हणजे ह्या मॅडमच्या हाताचीच भेळ आम्हाला खूप सर्वांना आवडते आणि ती छानही होते बरं का. गेल्या वर्षीसुद्धा मी टेस्ट केलेली होती. त्यानंतरनं मुरमुरे आणण्यात आले, फरसाण टाकण्यात आलं, कांदासुद्धा चिरलेला होता, तर तो सुद्धा भेळीमध्ये मिक्स करण्यात आला. तर सर्वांचा, मुलांचा, मुलींचा यामध्ये खूप सारा मोठा वाटा आहे. आवडीप्रमाणे त्यामध्ये आम्ही तिखट म्हणू शकता किंवा मसाला म्हणू शकता, तो आम्ही घातलेला आहे. चवीनुसार मीठसुद्धा घालत आहे आम्ही यामध्ये. चला, मीठ घातल्यानंतरनं यामध्ये आम्ही छान असा ठेचा करून आणलेला आहे. तो ठेचासुद्धा यामध्ये आम्ही घातलेला आहे. चला, खूप सुंदर अशी चव या भेळीला आज येणार आहे. सर्वांचा सहकार्य यामध्ये आम्हाला मिळालेला आहे त्यासाठी. तर चला, कांदा आवडीप्रमाणे सुद्धा यामध्ये घातलेला आहे आणि मिरचीचा ठेचा घालून छानपैकी अशी मिक्स करण्यात आलेली आहे ही भेळ. आणि त्यानंतरनं आता उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाळ्यासोबतच कैरी, कोणाला आवडत नाही कैरी, पाहिजे तोंडाला पाणी सुटणारी ही कैरी, तर ती सुद्धा या भेळीमध्ये मिक्स करण्यात आलेली आहे. तर भेळीच्या रेसिपीज खूप मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेल्या आहेत. त्यानंतरनं यामध्ये सर्वांची आवडती अगदी ही छोटीवाली शेव, बारीक शेव म्हणतात त्याला, तर ही शेव यामध्ये टाकण्यात आलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगेल की भेळ कोणाला आवडत नाही. आणि रंगत आली ह्या भेळीला कोथिंबीर घातल्याने किती सुंदर कलर दिसतोय ना. तर मला सांगा, एवढी सुंदर अशी भेळ कोणाला आवडणार नाही? मला तर लहानपणापासून आम्हाला सर्वात जास्त ही भेळच आवडते आणि जवळजवळ सर्वांनाच भेळ आवडीची आहे बरं का. चला, या ठिकाणी भेळ रेडी होते. चला, तर छानपैकी आपली टेस्टी, स्वादिष्ट, चटकदार आपली भेळ रेडी झालेली आहे. सरांनी या ठिकाणी डिशसुद्धा रेडी केलेले आहेत. मस्त वरून छान अशी सर्वांच्या आवडती ही छोटीशी मिनी शेव टाकलेली आहे. तर खाण्यासाठी रेडी झालेली आहे. चटकदार, चविष्ट, अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली भेळ. तर या सर्वांनी भेळ खाण्यासाठी परत एकच. हां, मुलं इयत्ता 7वी आमच्या सरांनी आमच्यासाठी भेळ पार्टी घेतली. आमचा शनिवार हा खूप आनंदी गेला. माझ्याकडनं सरांना धन्यवाद. आज आमच्या वर्गामध्ये भेळ पार्टी करण्यात आली. आमच्या सरांनी आयोजन केली. आम्ही सगळ्यांनी एकदम छटाकेदार भेळ बनवली आणि आमच्या वर्गाकडनं थँक्यू सर. नमस्कार. नूतन माध्यमिक विद्यालय केशवनगर या ठिकाणी इयत्ता 7वीच्या वर्गाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भेळ पार्टी वर्गामध्ये आयोजित केली होती आणि त्या अनुषंगाने वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला भेळ पार्टीसाठी जे जे साहित्य लागते ते साहित्याचं वाटप करण्यात आलं.
आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगली तयारी करून ते साहित्य शाळेमध्ये येताना ते घेऊन आले आणि इथं आल्याच्यानंतर ते साहित्य एकत्रित केलं आणि एकत्रित केल्यानंतर त्याची संपूर्ण भेळ करण्यात आली आणि भेळ केल्याच्यानंतर ही भेळ बनवण्यासाठी आमच्या शाळेतील वेताळ मॅडम असतील, भुजबळ मॅडम असतील आणि सर्व विद्यार्थ्यांचा, मुलींचा, मुलांचा आणि स्वतः माझा त्याच्यामध्ये सहभाग असून अशा प्रकारे भेळ पार्टी वर्गामध्ये करण्यात आली आणि त्या भेळ पार्टीचा सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि आनंद घेतला. अशा प्रकारे 14 फेब्रुवारी हा शनिवार आनंददायी शनिवार म्हणून आम्ही वर्गामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. धन्यवाद.